हे आमचं पट म्हणजे उरपाट्या झालं. अच्छा म्हणजे तिकडून पहिलं जोड्या सुटायच्या, आता इकडून तिकडे जात आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतंय का आपल्या गावाची खुशी किंवा इतर खुशी नाही का, चाल बाबा विजय व्हावा, हेच आपली इच्छा राहते का. कसा 2 पैसे आपण खेळतो किंवा बैलांची जिद्द पूर्ण करावी किंवा आपली माणसाची इच्छा पूर्ण करावी, हेच आपली व्यक्त राहते. पारंपरिक आणि 1968 पासून हा 66 पासून सुरू झालेला पट आहे. एकही वर्ष असा नाही पट भरला. पाहू शकता बघा इकडे जिकडे तिकडे तुम्हाला लोकच दिसतील. समोर सुद्धा हे 3 गावं देलनवाडी, वासेरा आणि कुगळेटी हे राहतीलच. छंद असल्यामुळे जिथं जिथं मंडई असतात तिथे मी अवश्य जातो. हा आपल्या सर्व पाहुण्यांना रावड्यांना एकत्रित आणण्याचा एक सण आहे. तर त्या शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांना म्हणजे काही नाही, आपापल्या जोड्या आणून पाळीचा पट या पद्धतीने सोडतात. त्याच्यावर बक्षीस असते, भांडा, स्टील ड्राम, खुर्ची, जे असलं ते एक प्रेझेंट म्हणून देतो आम्ही पट कमिटीतर्फे. पट कमिटी मार्फत. आठवणीतला म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त आठवण असलेला पट कोणता? आपल्या वाशेऱ्याचाच आता दरवर्षीप्रमाणे 18-19ला भरते. त्याच्यामध्येच आता 2 वेळ विजय झाला बाई. आता गिऱ्हाईक आले तर 5-6 जण येतात ना, आता 500-600 होतात. मित्रांनो, मी आपला होस्ट आणि दोस्त अनिकेत गोडबोले आपलं स्वागत करतो दम आवाज तुडतुडा वाईन्स या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलेलो आहोत कुकलेटी या गावामध्ये. आपल्यासोबत जुळलेले आहेत दादा. आपलं नाव सांगू शकता दादा? ताजुल मेश्राम. ताजुल मेश्राम. ताजुल मेश्राम दादा आपल्यासोबत जुळलेले आहेत. त्यांना आपण विचारूया या शंकरपटाविषयी किंवा या मंडळीविषयीचे काही प्रश्न. दादा, आपल्याला या पटाविषयी या मंडळीविषयी काय वाटते? म्हणजे हे पट कशा पद्धतीने भरतात याविषयी आपण काय सांगू शकाल आमच्या प्रेक्षकांना? आमच्या एरियामधला हा नावाजलेला पट आहे. याआधी मी कधी या गावामध्ये आलो नाही, परंतु जास्त फेमस असल्यामुळं इकडे गडबोरीला आलो होतो मी. तर मित्रांची अपेक्षा होती की चला आपण कुकडहेटीचा पट पाहायला जाऊ. त्यानिमित्तानं कुकडहेटीचा जो पट आहे तो बघायला आम्ही आलेलो आहोत. अच्छा अच्छा. म्हणजे हा जो कुकडहेटीचा पट आहे हा या पूर्ण तालुक्यामध्ये या पूर्ण जिल्ह्यामध्ये नावाजलेला पट आहे असं आपलं म्हणणं आहे. हां, बरोबर बरोबर. तर दादा, याच्यानंतर आपण अशा किती मंडळ्या बघितल्या आतापर्यंत? खूप साऱ्या बघितल्या. शिवनी, वाशेरा, गडबोरी, आसपासच्या. मी चिमूर तालुक्याचा आहे खरं तर, पण मला नाटकाचा खूप छंद असल्यामुळं जिथं जिथं मंडई असतात तिथे मी अवश्य जातो. पण कुकडहेटीला पहिल्यांदा आलो. अच्छा, आपण जात असतात. तर दादा, मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की आपण लहानपणी पाहिलेली जे मंडई आणि आपण आता जे मंडई बघत आहात त्याच्यामध्ये फरक काय आहे? त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. आधी एवढे लोक यायचे पण एवढी व्यवस्था राहायची नाही. आता कसं लोकांचा प्रतिसाद चांगला येत आहे, त्याच्यामुळे लोकांची व्यवस्था कशी करता येईल तो एक फरक जास्ती जाणवत आहे त्या मंडईत आणि आताच्या मंडईत. दादा, आपण मंडईमधल्या कोणत्या गोष्टीची वाट वर्षभर पाहत असता? नेमका गावामध्ये मंडई जर म्हटलं तर आपले जे काही आप्त मित्र परिवार असतो, जे नातेवाईक असतात ते येतात. गावात एक खेडीमेडीचं वातावरण निर्माण होते. आज मंडई झाली, उद्या पुन्हा मंडईचा पाडवा म्हणतो आपण. त्यांचा चिकन मटनचं जेवण असते आणि संपूर्ण परिवार जो बाहेरगावी असतो, जो इतरत्र कुठेही असतो, तो या मंडईच्या निमित्तानं या ठिकाणी येत असतो. म्हणजे हा नुसता मंडईच नसून पटच नसून हा आपल्या सर्व पाहुण्यांना रावड्यांना एकत्रित आणण्याचा एक सण आहे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. थँक्यू दादा. तर प्रेक्षकांना आपल्यासोबत जुळलेले आहेत आमच्या वासेरा गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष संजय कापकर सर. यांना आपण विचारूया या पटाच्या बद्दल काय यांच्या भावना आहेत नेमक्या. नमस्कार सर. नमस्कार. मी वासेरा येथील एक सामाजिक कार्यकर्ता आणि माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद मागच्या वर्षी होतं माझ्याकडे. तर पटाविषयी बोलायचं झालं तर हा एक वर्षातून एक वेळ येणारा हा एक गावकऱ्यांचा मोठा उत्सवच आहे. आणि या निमित्तानं सुरुवातीचे लोक म्हणायचे की कोणाच्या म्हणजे सोयरीक वगैरे लोकांच्या भावना होत्या अशा की या निमित्तानं 2-4 दिवस पाहुणे लोक वगैरे जमा व्हायचे आणि पटाची जे शोभा आहे ही वाढवायची आणि या निमित्तानं सोयरकी सुद्धा म्हणजे व्हायच्या काही समाजामध्ये.
तर हा एक असा म्हणजे महत्त्वाचा सण म्हटलं तरी चालते. सर या पटाला, या पटाच्या सणाला जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला ही जी शर्यत, हा जो शर्यतीचा खेळ आहे, या शर्यतीचा खेळ आपण याच्या समोरच्या पिढ्यांमध्ये टिकेल की नाही टिकेल, या शर्यतीविषयी आपण काय म्हणू शकता, काय सांगू शकाल आमच्या प्रेक्षकाला? प्रेक्षकांना एकच सांगणे आहे की हा एक वार्षिक एक उत्सव येत असल्यामुळे आणि लोकांच्या ज्या म्हणजे समोरची जी पिढी आहे हे एक म्हणजे आजपर्यंत समोरच्या पिढींना सुद्धा म्हणजे हा एक आठवणीचा क्षण म्हणा किंवा एक प्रकारचा आपण त्याला असंही म्हणू शकतो की आपण याच्यामध्ये पटामध्ये येतो किंवा करमणुकीचं साधन आणि जो शर्यतीचा जो भाग आहे लोकांचा मनोरंजनाचा एक माध्यम आहे असे म्हणाल काय. या निमित्तानं नक्की नाटकं किंवा नाटकांची मेजवानी एकेका गावामध्ये 4-4, 5-5 प्रोग्राम होतात. ते एक म्हणजे गावाचं नाव लौकिक अशाही पद्धतीचं आहे आपल्या झाडीपट्टीमध्ये. सर आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आपण अनेक पट आणि या बैलांच्या शर्यती बघितल्या असेल, तर आपला सर्वात जास्त आठवणीतला पट कोणता, म्हणजे कोणत्या गावचा पट किंवा एखादा प्रत्येकाच्या आठवणीमध्ये एखादा पट असतोच, म्हणजे एखादी गोष्ट असतेच, तसा आपल्या आठवणीतला पट कोणता? साहेब, यापूर्वी या मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये ही प्रथा बंद झाली होती. सर्वोच्च न्यायालयाचा निकालसुद्धा होता की पटावर बंदी आलेली होती. परंतु यापूर्वी आणि आतासुद्धा या 2-3 गावांचे म्हणजे खूप गाजलेले पट म्हणजे त्याच्यामध्ये एक कुकडेटी आहे, वासेरा आहे, आपला देलनवाडी आहे. हे 3 गावं नावाचं रूप म्हणजे नावाजलेले आणि पटाच्या संदर्भात सुद्धा खूप म्हणजे नावाजलेले आहेत. आणि समोरसुद्धा हे 3 गावं देलनवाडी, वासेरा आणि कुकडेटी हे राहतीलच अशी आमची भावना आहे आणि ते दिसून येत आहे ही गर्दी बघता. नक्कीच. सर हा जो पटाचा सण आहे, हा जो उत्सव आहे, या उत्सवामध्ये अनेक लोकांच्या सोयरिका जुळतात असं अगोदरच्या लोकांचं म्हणणं होतं. तर आपल्याला काय वाटते याबद्दल, ही गोष्ट असेल का? बिलकुल, अर्थातच. आणि महत्त्वाचं म्हणजे चांगली प्रथा आहे. या निमित्तानं जर एखाद्याची सोयरीक वगैरे किंवा बाकीच्या समाजाचे म्हणजे जर भावना वगैरे होत असतील, जुळत असतील, तर अर्थातच ही गोष्ट चांगली आहे आणि व्हायलाही पाहिजे. या निमित्तानं तरी म्हणजे कोणाच्या सोयरीक वगैरे अगोदरचे लोक म्हणायचे आणि आतासुद्धा म्हणजे काही समाजामध्ये ही प्रथा अजूनही दिसून येत आहे आपल्याला. आणि या निमित्तानं पाहुण्यांची जुळवाजुळव किंवा लोक वगैरे येतात आणि पटाची किंवा गावकऱ्यांची म्हणजे शोभा वाढते. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो की लोक आपला जात, धर्म, पंथ सगळं विसरून एकत्रित येऊन या ठिकाणी या पटाच्या निमित्ताने, या नाटकाच्या निमित्ताने सर्व एकत्रित येऊन सगळे मिळून एक नाटकाचं हे करतात, सादरीकरण करतात किंवा या पटाच्या निमित्ताने सगळेजण एकत्रित येतात आणि एक उत्सव साजरा. आपण पाहू शकता इथे लोकांची गर्दी पाहू शकता. बघा इकडे, जिकडे तिकडे तुम्हाला लोकच दिसतील. आहेत या गावचे रील स्टार, प्रसिद्ध रील स्टार ऋतिक सर. सरांकडून जाणून घेऊया, भाऊकडून जाणून घेऊया त्यांच्या सोशल मीडियावरच्या प्रवासाबद्दल. काय सांगू शकता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही या तुमच्या प्रवासाबद्दल, तुमच्या रील्सच्या? आमचा प्रवास आता सुरू केला आहे. हा प्रवासामध्ये आम्हाला थोडंसं चांगला सपोर्ट भेटत आहे म्हणून आम्ही हा प्रवास सुरू केला आहे. हा प्रवासात आता आमचे एका व्हिडिओमध्ये 30,000 व्ह्यूज गेले आहे म्हणून आम्ही हा प्रवास सुरू केला. आम्हाला चांगलं वाटलं एका दिवसात 30,000 व्ह्यूज गेले म्हणून आम्ही हा प्रवास सुरू केला. मी व्हिडिओ बनवतो, आमचे सर किशोर सर हे पोस्ट करतात, यांच्याकडून घ्या मार्गदर्शन थोडं. यांचा जॉईंट व्हेंचर आहे, हे एडिटर आहेत आणि हे यांच्या आयडीवरनं हे पोस्ट करतात, किशोर सरांच्या आयडीवरनं. या झाडीपट्टीविषयी, या झाडीपट्टीच्या पटाविषयी, या नाटकाविषयी आपलं काय मत आहे किशोर दादा? जसा हा पट म्हणला तर कुकुडेटीचा बहुत फेमस आहे या गावामध्ये. आणि आता आम्ही बी पहिल्यांदा चालवणार ह्या पटावर नाही का. आम्हाला काय तेवढं आता सांगू नाही शकत. जो आता आम्हाला भेटला म्हणजे पाहायला चांगला काही शिकून दिलो आम्ही, एवढं सांगू शकतो. तुमचा जो कंटेंट आहे तो कंटेंट कशा पद्धतीचा आहे, नेमका कोणत्या कंटेंटवर तुम्ही काम करतात किंवा लोकांपर्यंत कोणता कंटेंट पोहोचवायचा आहे तुम्हाला, तुमचा मानस काय आहे?
म्हणजे आम्ही जसा कोणत्याही कार्यक्रमात गेलो वगैरे डीजेचे वगैरे काही मेला वगैरे भरते त्याच्यामध्ये जातून आम्ही जसे शॉर्ट व्हिडिओ घेऊन आम्ही एक व्हिडिओ बनवतो आणि ते आम्ही तसे पोस्ट करतो. त्याच्यात कॉमेडीसुद्धा राहते. अच्छा, म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमामधलं सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, आपला कंटेंट सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हा यांचा मानस आहे. तसेच कॉमेडीचे सुद्धा व्हिडिओ सर पोस्ट करतात. आपलं नाव सांगू शकता? विजय रमेश मेश्राम. विजय मेश्राम काकाजी आपल्यासोबत जुळले आहेत. काकाजींना विचारू, काकाजींचा व्यवसाय आहे लाह्या विकण्याचा. हे जे लाह्या असतात ह्या नेमक्या मक्यापासून बनतात, ज्याला आपण पॉपकॉर्न्स म्हणतो आपल्या भाषेत, जेनजीच्या भाषेमध्ये पॉपकॉर्न्स ज्याला संबोधतो आपण. काकाजींना विचारूया या व्यवसायामध्ये त्यांना नेमका मुनाफा किती होतो, फायदा किती होतो आणि नेमकं किती वर्षापासून हे व्यवसाय करतात. काकाजी नमस्कार. आपला व्यवसाय हा किती दिवसापासून आहे? 5 वर्ष झाले. रोजी किती पडते आपल्याला, फायदा किती होतो? 200 रुपये. 200 रुपयासाठी दिवसभर इथे आपण उभे राहता. बघा मित्रांनो, कष्टाची परिसीमा नसते. कष्ट प्रत्येकाच्या पाचवीला पुजलेला आहे. कष्ट केल्याशिवाय जगणं मुश्किल आहे, असं हे आमच्या काकाजींचं म्हणणं आहे. धन्यवाद काकाजी. दाणे विकणारे काकाजी मिळाले आहेत, त्या काकाजींना आपण विचारूयात. काकाजी आपलं नाव सांगू शकाल? हा नाव सावरगाव. नाव 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 मधुकर. आडनाव पर्वतकार. मधुकर पर्वतकार काकाजी आपल्याला मिळाले आहेत. काकाजी नेमका हा जो व्यवसाय आहे हा आपण किती वर्षापासून करतात, कधीपासून करतात? पहिलं वर्ष. हा पहिला वर्ष तुमचा हा खारेदाणे विकायचा. त्याच्यानंतर आपण नेमका आपला व्यवसाय काय शेतीचा आहे का? नाही नाही नाही, शेती वगैरे नाही. सिजनेबल काम करता का तुम्ही? टेलर की काम करतो. अच्छा, टेलरचं काम करून सुद्धा हे शंकरपटाचा हा सिजनेबल जो व्यवसाय आहे हे काकाजी दिवसभरामध्ये किती याच्यामधून आपण कमवता? गिऱ्हाईक आले तर 5-6 जण येतात ना, तर 500-600 होतात. दिवसाला 500-600 रुपयांची रोजी काकाजींची आहे या ठिकाणी. आपण भेटूया मित्रांनो. नमस्कार भाऊ. आपण आलो आहे एका दादाच्या दुकानात. दादा आपलं नाव सांगू शकाल? माझं नाव आहे श्रीकांत वासुदेव लोणारे, राहणार कनाळगाव, तहसील पवनी, जिल्हा भंडारा. पवनी भंडारापासून बिझनेस करायला, एक व्यवसाय करायला हा इथे 150 किलोमीटरच्या नंतर एक कुकलहेटी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये हा येऊ शकतो. तर दादा तुम्ही नुसते पटामध्येच दुकान लावता का? नाही, आम्ही पट पण मारतो, नाटक पण मारतो. आमच्या रात्रीचा जास्ती धंदा चालते आणि दिवसाचे 26 जानेवारी असल्यामुळे आम्ही या कुकळगाव हेटीमध्ये दरवर्षी येतो. या कमीत कमी आम्हाला 4 ते 5 वर्ष झाले आम्ही येत आहोत इथं. नेमका हा जो व्यवसाय आहे हा किती दिवसापासून, म्हणजे किती वर्षापासून आपण करतात? मला कमीत कमी 4 ते 5 वर्ष झाले. 5 वर्षापासून आपण हा बिझनेस करतात. नेमकं एका दिवसामध्ये याच्यामध्ये किती व्यवसाय होतो आपला? माझा व्यवसाय तरी पण 4-5 हजार रुपये दररोजचा व्यवसाय आहे. म्हणजे आपला चाय पाण्याचा खर्च काढून आमची रोजी 1000 रुपये पडतो समजा. 5,000 रुपये दिवसाचा बिझनेस. मित्रांनो तुम्ही विचार करू शकता, या 150 वर्षाच्या झाडीपट्टीच्या इतिहासामध्ये आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शेखर डोंगरे यांच्या अर्थशास्त्रानुसार दरवर्षी 400 करोड रुपयाची उलाढाल या ठिकाणी या झाडीपट्टीमध्ये होते. आपण याबद्दल विचारू, म्हणजे याबद्दल आपण तुम्हाला माहिती देऊच आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत. एक नोकरीवाला माणूस 700-800 रुपये रोजीला, म्हणजे 20,000 रुपये पेमेंट महिन्याला, पण या दादाची कमाई रोजची 5,000 रुपये, म्हणजे 1.5 लाख रुपये महिना. एक IT इंजिनियरपेक्षा सुद्धा जास्त पैसे हा पाणठेलावाला कमवतो. हेच आमच्या झाडीपट्टीची खासियत आहे. नाटकात जातात, त्या नाटकामध्ये कशा पद्धतीने एन्जॉय करता? काय म्हणता बे पोट्ट्याओ? काय नाही. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे कुकळहेटी या गावामध्ये. आपल्याला युवा वर्ग मिळालेला आहे, त्यांना आपण विचारू या शंकरपटा निमित्त. या शंकरपटाच्या निमित्ताने आपल्या काय भावना आहेत किंवा आपण काय सांगू शकता किंवा शंकरपट आपण कसा एन्जॉय करता, या दिवशी आपण कशा पद्धतीनं माहोल मचवता, कसा गागरा उडवता, ते सांगू शकता का आमच्या प्रेक्षकांना?
तू बोल हर हर महादेव. या पटामध्ये युवक लोक आणि बुजुर्ग लोक एन्जॉय करण्याकरता येऊन राहिलेले आहेत आणि माहोल सुद्धा बनलेला आहे. आत्ताच त्या या युवा पिढीमध्ये एन्जॉय करून राहिलेले आहेत आमचे युवा मित्र. नका बोलू. जुडलेले आहेत आबाजी. आपलं नाव सांगू शकता आबाजी? हो, उद्धव ढोणे. उद्धव ढोणे आबाजी आपल्यासोबत जुडलेले आहेत. आपण यांना विचारूया यांचा इतक्या वर्षाचा अनुभव काय आहे पटानिमित्त. पटाचा एवढ्या वर्षाचा आपला अनुभव काय? हो, एकही वर्षाचा नाही पट भरला. हा पट म्हणजे एकदम जंगी पट भरलेला आहे. पट असं औषध नाही. या 10-20-25 वर्षाच्या काळापासून असा पटच नाही भरला. हे का लोक जनताची पटही तसं, लोकही तसे, बाया का न गाड्या का न ते बांध्या भरून ती का. कुकळेली या गावामध्ये आपल्यासोबत आहेत पट पंच कमिटीचे काही सदस्य. आपण यांना प्रश्न विचारूयात. सर थोडस नेमका 26 जानेवारी या दिवशी आपल्या गावामध्ये हा पटाचा उत्सव साजरा होतो. त्या निमित्तानं आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? प्रेक्षकांना म्हणजे आता 26 जानेवारी म्हणजे हा 10 गावामध्ये नाही का चांगला सणच साजरा केला चालतो आणि उत्सुकतेपणे जोड्या पण येतात. हे जोड्या छान शूटा, पण आता लोकांमुळे थोडा त्रास होतो, पण त्रास आम्हाला सहन करावा लागतो. बोला काकाजी. नेमकं ह्या पटाचं महत्त्व किंवा या बैलगाड्या शर्यतीचं महत्त्व आपण आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता का? पूर्वीच असं म्हणणं आहे म्हणजे जवळपास आज नाही म्हणाल तरी 75 वर्ष होऊन राहिले. झाडीपट्टीचा 150 वर्षाचा इतिहास. हां, तर या पटाचं महत्त्व असं आहे का जसा बाकीचे पट जे चालतात ते होळीच्या पद्धतीने चालतात, हा पट एक म्हणजे आपल्या जत्रेला स्वरूप देऊन हा पट चालत आहे आपला. कुकळेलीचा जो पट आहे हा या पंचकृषीमध्ये सर्वात प्रसिद्ध पट आपण म्हणू शकतो. कारण देलनवाडी, वासेरा आणि कुकळेली ह्या 3च गावांचा जो पट आहे हा सर्वात महत्त्वाचे 3 पट असतात असं लोकांचं म्हणणं आहे. असं आम्ही नाही म्हणत, पण लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर ह्या पटाच्या निमित्ताने आपल्या गावचे पाहुणे रावळे जे एकत्रित होतात त्यावेळेस म्हणजे माहोल कसा असतो या गावाचा? एक आनंद म्हणजे उत्साह साजरा केल्यासारखा आपल्याला, जसं आपण दिवाळी वगैरे साजरी करत नाही. सगळ्यात वर्षाचा मोठा सण जर म्हटला तर आमच्या परिसरामध्ये 26 जानेवारी. 26 जानेवारी हा यांच्या परिसरातला सर्वात मोठा पट असा म्हणजे सर्वात मोठा उत्सव असं काकाजींचं म्हणणं आहे. नेमकं शेतकऱ्यांचं जे जोड्या सुटतात, हे बैलजोड्या जे सुटतात, तर त्या शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांना म्हणजे काही नाही, आपापल्या जोड्या आणून पाळीचा पट या पद्धतीने सोडतात. त्याच्यावर बक्षीस असते, भांडा, स्टील ड्राम, खुर्ची जे असलं ते एक प्रेझेंट म्हणून देत आम्ही पट कमिटीतर्फे. पट कमिटीमार्फत. आपल्याला मिळाले आहेत अतुल शेंडे, एका बैलजोडीचे मालक आहेत. त्यांना आपण विचारून घेऊया त्यांच्या भावना काय आहेत या बैलजोडीविषयी. सर, आपल्या बैलजोडीविषयी या भावना काय आहेत? भावना काही नाही. भावना म्हणजे आता पटाची शौक आहे म्हणून ते पालन पोषण करणे चालू आहे. अच्छा. शौकासाठी तुम्ही पटाचं पालन पोषण करता बैलाचं. आठवणीतला म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त आठवण असलेला पट कोणता? आपल्या वाशेऱ्याचाच. आता दरवर्षीप्रमाणे 18-19ला भरते. त्याच्यामध्येच आता 2 वेळ विजय झाला बैल. वेळा हा बैल विजय झाला आहे. 2 दिवस. अच्छा. याची खुराक काय आहे किंवा या बैलाचं संगोपन आपण कशा पद्धतीनं करता? या बैलाची खुराक आहे करणा, गव्हाचं पीठ आणि इंजेक्शन टॉनिक वानिक चालू आहे आता सध्या. पुन्हा काय पोवणी घालणे चालू आहे. सकाळ संध्याकाळ मालिश करणे त्याची. बहुत काही आहे आता. या बैलाला आपण कुठे कुठे घेऊन गेलात? आता हे गावाजवळचे पूर्ण पट. अच्छा, म्हणजे जवळपास 20-25 पट आपण या बैलाला फिरवलात. वर्षातनं हा बैल किती पट खेळते किंवा या बैलाची शर्यत किती पटामध्ये होते? आता 3 पट झाले. 3ही पट विजय होऊन आहे. अच्छा, 3ही पटामध्ये जे मेन पट आहे ते देलनवाडी, वासेरा आणि आज 26 जानेवारी आज आपला पट आहे कुकळहेटीला. तर कुकळहेटीला सुद्धा याला घेऊन चालले आहात तुम्ही. शंकरपटाविषयी आपली भावना काय आहे किंवा शंकरपट म्हणजे नेमकं काय असं आपण तुम्ही तुमच्या शब्दात सांगू शकता का? शंकरपट म्हणजे हा आमचा वर्षाचा एकदा येणारा सण आहे. याची आम्ही वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो.
तर मित्रांनो, शंकरपट हा आमच्या झाडीपट्टीतला एक सण आहे अशी भावना या शेतकऱ्यांनी मांडली आहे. या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की या शंकरपटाची आम्ही वर्षभरही वाट बघतो आणि तो सण आपण साजरा करतो. तर वर्षभर काबाड कष्ट करून हा बैल जेव्हा शंकरपटामध्ये धावतो तेव्हा या बैलाची, या शेतकऱ्याची जी काही भावना आहे त्या भावना आम्ही तुम्हाला आमच्या दमावा तुडतुडा वाईन्स या यूट्यूब चॅनलवरून आम्ही कळवतो. मित्रांनो, आपल्यासोबत जुळालेले आहेत संतोष भाऊ. संतोष भाऊ हे एक बैलगाड्याचे एक चालक आहेत, ज्याला आपण कातकर या भाषेमध्ये संबोधतो. त्यांना विचारूया त्यांच्या इतक्या वर्षापासून जोडी हाकण्याचा काय अनुभव आहे. आपल्यासोबत जुळालेले आहेत संतोष भाऊ. संतोष भाऊ हे एक बैलगाड्याचे एक चालक आहेत, ज्याला आपण कातकर या भाषेमध्ये संबोधतो. त्यांना विचारूया त्यांच्या इतक्या वर्षापासून जोडी हाकण्याचा काय अनुभव आहे. नमस्कार दादा. म्हणजे आपल्याला असं वाटतंय का आपल्या गावाची खुशी किंवा इतर खुशी नाही का, चाल बाबा विजय हो बाबा, हेच आपली इच्छा राहते का. कसा दोन पैसे आपण खेळतो किंवा बैलांची जिद्द पूर्ण करावी किंवा आपली माणसाची इच्छा पूर्ण करावी, हेच आपली व्यक्त राहते. नेमकं जोडी हाकताना तुम्ही जेव्हा जोडीवरती बसता तेव्हा तुमच्या नेमक्या भावना काय असतात. जोडीवर बसताना म्हणजे आमच्या नेमक्या भावना याच राहतात का, उद्देश आमचा का आमची जोडी हमखास जिंकावी ना आम्हाला विजय मिळावा, हेच आमची पूर्ण दिशाही राहते. आतापर्यंत आपण किती अशा शर्यतीमध्ये भाग घेतलेला आहे, सहभाग घेतलेला आहे. आता 4 ते 5 वर्ष झाले भरपूर भाग घेतलेले आहेत. 2-3दा असा पल्ला बी आहे मी ना. अच्छा. बरेच खेळ जिंकले बी आहेत, 5-6 खेळ पल्ले बी आहेत. आता जे 5-6 वर्षापासून नेमके 100 ते 150 पटांमध्ये आपण सहभाग घेतलेला आहे असं म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये काही खेळ आपण जिंकलेले आहे, काही खेळांमध्ये आपला पराभव झालेला आहे, काही खेळांमध्ये आपण जोडीवरून पडलेला आहे. तर जेव्हा त्या जोडीचा ॲक्सिडेंट होतो तेव्हा आपल्याला नेमकं म्हणजे एका जोडी मालकाची जी भावना असते की शर्यत जिंकलीच पाहिजे, त्यावेळेस जेव्हा आपली जोडी दान कातरते म्हणू शकतो किंवा जोडी हरते, तेव्हा नेमकं तुमच्या मनाला काय वाटते, काय चालते. म्हणजे असं आहे की कधी न फोडणारी जर फोडली ना, माणसाच्या मनात असं दुःख वाटते का बहुत बेकारचा विषय राहते तो. त्याच्यामुळे नाराजी व्यक्त होते बैल मालकाला पण, आम्हाला पण, किंवा इतर आपले जे राहतात आजूबाजूचे जे व्यक्ती त्यांना पण. त्यामुळे कसा बहुत बेकारचे विषय चालतो. मित्रांनो, बैलगाडा शर्यत हा नेमका शर्यतीचा विषय नसून हा आमच्या शेतकऱ्याच्या अस्मितेचा विषय आहे, अस्मितेचा एक प्रश्न आहे असं या ठिकाणी संतोष दादांनी आपल्याला सांगितलं आहे. आपण भेटूयात नेक्स्ट. जोडी जिंकलेली आहे त्या शर्यतीचे जे विजेता आहेत ते आपल्या सोबत आहेत. आपण त्याला काही प्रश्न विचारूया. नमस्कार सर, मी आपला मित्र अनिकेत गोडबोले आपलं स्वागत करतो द मावा तुडतुडा वाईनच्या यूट्यूब चॅनलवरती. नेमकी आत्ता जी आपली जोडी जिंकलेली आहे ही जोडी, तर ती जोडी हाकताना तुमच्या मनामध्ये नेमका विचार काय होता. कातकर कोण आहे या जोडी. प्रवीण गिरडकर. तुम्ही आहे येता पहिला पैसे घेऊन येतात. ओके. ह्या बैलजोडीचे मालक आपल्या सोबत आहेत, त्याला विचारूया यावेळेस त्याला काय वाटतंय. नाही तसा यावर्षी कसा हे आमचं पट म्हणजे उरपाट्या झालं. अच्छा. म्हणजे तिकडून पहिलं जोड्या सुटायच्या, आता इकडून तिकडे जात आहेत. अच्छा. म्हणजे जी दाल आहे, जी पटाची दाल आहे ती यावेळेस उलटी बदल झालेला आहे असं म्हणताय. इकडून पहिलं आम्ही तिकडून सोडायचे, आता इकडून जात आहे. अच्छा. तुम्हाला तुमची जोडी जिंकल्याबद्दल काय वाटते नेमकं. आता तेवढी मेहनत करावं लागतं, बैलाची मेहनत, त्याला चारा पाणी. बैलाची नेमकी खुराक काय आहे तुमच्या. कणिक, दुसरा पुन्हा वल्ला खाद्य नाही. अच्छा. हा, तनीस कणिक हे वारलाच खाद्य. म्हणजे तनीस आणि कणिक म्हणजे गव्हाचं पीठ मित्रांनो. त्याच्यानंतर जी बैलाची जी काळजी आहे त्याला इंजेक्शन वगैरे चालू राहते ना. इंजेक्शन डॉक्टर वगैरे येतात, डॉक्टर वगैरे सर्व तपासतात, त्याने इंजेक्शन टॉनिक. मित्रांनो, या ठिकाणी या बैलजोडीचे मालक किंवा आपण म्हणू शकतो एक शेतकरी वर्षभर त्या बैलाला शेतामध्ये राबवून आपल्या नेमका मुलाप्रमाणे आपल्या पोटच्या पोराप्रमाणे त्याची काळजी घेतात. हीच या ठिकाणी या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे.